तालुक्यामध्ये दर्यापूर अमरावती, दर्यापूर आमला, अमरावती दर्यापूर, अकोट दर्यापूर, अकोला दर्यापूर, अंजनगाव सर्वच्या सर्व मार्ग अद्ययावत करण्यात आले आहे। त्यामुळे दर्यापूर तालुक्यात येण्या जाण्यात पाहुण्यांना काही त्रास होत नाही। सर्वात अगोदर जो रस्ता झाला तो दर्यापूर अमरावती व सर्वात शेवटी दर्यापूर आमला मार्गे अमरावती हे सर्व रोड तयार झाले आहे व या रोडची कॉन्ट्रॅक्टरवर 10 वर्षाची जबाबदारी सुद्धा टाकलेली आहे। रोड जर खराब झाले तर त्याची दुरुस्ती 10 वर्षापर्यंत त्या ठेकेदाराची राहणार आहे व त्यावर अंकुश आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा। तेव्हा काही ठिकाणी रोडवर अतिशय मेहनत केली जाते, मात्र काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाढत असलेली झाडे याच्याकडे लक्ष दिल्या जात नाही। सर्वात शेवटी रोड झाला तो दर्यापूर आमला अमरावती अतिशय सुंदर आणि मोठा रोड म्हणून सर्वांच्या आवडीचा रोड झालाय तो दर्यापूर आमला। मात्र आता त्या रोडला ठिकठिकाणी तडे जात आहेत। हे तडे त्वरित बुजविले नाही तर मोठ्या भेगा पडतील व त्यामुळे रोड अतिशय लवकर खराब होईल। तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते फ्रेंड्स एकता ग्रुप दर्यापूरचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटील अरबट यांनी केले असून ते या रोडवरून श्री क्षेत्र ऋणमोचन या ठिकाणी गेले असताना त्यांच्याही बाब लक्षात आली। त्यांनी पाहिले की अनेक ठिकाणी रोडला तडे गेलेले आहेत। ते तडे बुजविण्याचे काम काही ठिकाणी करण्यात सुद्धा आलेले आहे, मात्र ते चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे असल्याचेही संदीप अरबट म्हणाले। आणि एकदा रोड खराब झाला की मग तो दुरुस्त होत नाही। तेव्हा आताच या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने मन लावून पाहणे गरजेचे आहे। वेळ पडल्यास सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतःच संदीप अरबट हे भेटून वस्तुस्थिती सांगणार आहेत। तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी संदीप अरबट यांनी केली आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।